आरसीबी जिंकली आणि बँगलोर मध्ये हा सीन आहे. आय डोंट नो कितपत ऐकू येतंय तुम्हाला, बट इट्स क्रेझी. इट्स क्रेझी आउट देअर. फटाके थांबतच नाहीयेत. लिटरली लास्टचे 2 ओव्हर म्हणजे मला घूसबम्स येत आहेत हे असं आवाज ऐकून, चिअरिंग ऐकून. आय थिंक लोक रोडवर निघालेत. कंट्रोल नाही होते, एवढा जास्त आवाज येतो आणि माझ्यासोबत आहेत लोक, म्हणून मी खाली चालली आहे बघायला की ब्रो काय सीन आहे. आणि मी तुम्हाला पण एक झलक दाखवते की खाली काय चाललंय. डीजे आ गया, बहुत सही है कि लखासा वालों ने बाहर बजा दिया. डीजे आ गया. मला आत्ता पण लिटरली असं छातीत धडधड 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 होत आहे, कारण इतका आवाज होता आणि म्युझिक नव्हतं ना नाचायला. लोकांना रोडवरती नाचायला म्युझिक नव्हतं. तर ट्रक ड्रायव्हर्स आणि कॅब ड्रायव्हर्स हे सगळे थांबले होते आणि ते हॉर्न वगैरे वाजत होते म्युझिकच्या बीटमध्ये, ताकी लोकांनी नाचावं. क्रेझी भाई. आणि जर लोकांना वाटत असेल ओव्हर करतात बँगलोरवाले, तर नो, यू आर रॉंग. 18 वर्षानंतर ट्रॉफी आली आहे. इतना तो बनता है भाई, इतना तो बनता है. सो आय थिंक मी घरामध्ये सगळ्या खिडक्या बंद आहेत. माझ्या सगळ्या खिडक्या बंद आहेत. 12 वाजलेत. मॅच संपून झाला, 1 तास तरी झाला आरामात, आणि तरी एवढा आवाज. म्हणजे लोकांची एनर्जी भाई. क्रेझी बँगलोर, क्रेझी. लव्ड इट. आणि मी तर आहेच आरसीबी फॅन, सो बनता है सेलिब्रेशन गाइज. The IPL trophy for the first time. I just want to say one line for the fans. E Sala Cup Nandu.
क्या रात नहीं नाम लेती ढलने का, यही तो वक्त है सूरज तेरे निकलने का। रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने क्वालिफायर 1 के रास्ते से 9 साल के बाद फाइनल में जगह बनाई। उसके बाद ये ख्याति पाई, उसके बाद ये मुबारकबाद पाई। दुनिया के सबसे बड़े क्रिकेट स्टेडियम में ये उपलब्धि आखिरकार 17 साल के इंतजार के बाद उनके रास्ते, उनके हाथ में आई। ये चमचमाती ट्रॉफी के हकदार आखिरकार रॉयल चैंपियंस बेंगलुरु। इसी शख्स ने वो सपना संजोया था। पहले सीजन के पहले मुकाबले में कोलकाता नाइट राइडर्स के खिलाफ पहली बार इस जर्सी को पहना था और अब ट्रॉफी उठा के कह सकते हैं वो एक आईपीएल चैंपियन है। उनसे ज्यादा दर्द, उनसे ज्यादा इमोशन किसने महसूस किया होगा? मला वाटतं की RCBचे फॅन्स ओव्हर ॲक्टिंग करतात, हे करतात, ते करतात, बट जस्ट इमॅजिन धोनीने सपोज कप, आता माहिती लोकांमध्ये आम्ही इमॅजिनच नाही करू शकत धोनीने कप नाही उचलला. आय नो, आय लव्ह धोनी टू, पण विराट भाई इमॅजिन करा ना की भेटलीच नाही ती ट्रॉफी, कधी भेटलीच नाहीये. आणि यावेळेस पण IPL कॅन्सल होऊन पुन्हा चालू झाली, तेव्हा म्हणजे नशीब कळतंय का तुम्हाला? नशीब कळतंय का विराट कोहलीचं कसं आहे भाई साब? मला गूजबम्स आले जेव्हा मी त्यांना बघितलं ट्रॉफी वगैरे उचलताना. नाही तुम्हाला म्हणायचं नाटकी, तुम्ही म्हणा मला नाटकी, मला घंटा फरक पडत नाही भाई, बट आय एम सो सॅटिस्फाईड. म्हणजे मी एवढी कंटेंट आहे ना आत्ता स्वतःसोबत, एवढं काय म्हणतात समाधानी आहे ना मी आत्ता या मोमेंटला. आता मी ह्या पुढं कधी आयुष्यात IPL नाही बघितले ना, स्वतःलाच मी दिलासा देईल की हा RCB जिंकली ना बास, मला पोरं होण्याआधी RCB जिंकली ना बास, कोणी चिडवणार नाही आता बाळांनो तुमच्या आईला की तू RCBला सपोर्ट करते. सो आय एम जस्ट व्हेरी ग्लॅड, RCB वन. आय एम व्हेरी ग्लॅड. मला गूज बम्स येत आहेत, मला मध्येच डोळ्यात पाणी येतं आहे आणि लोकांना मला ओव्हर ड्रामॅटिक बोलायचं तुम्ही बोलू शकता, बट आय एम जस्ट सो हॅपी. ठीक आहे विराट कोहलीच्या कॅप्टन्सीच्या अंडर नाही जिंकलं, बट ओव्हरऑल RCB वन. आय एम जस्ट सो हा आहे नेक्स्ट डे, RCB जिंकल्यानंतरचा नेक्स्ट डे इन बँगलोर. सो सीन असं झालं की ऑफिसला आले आणि मला सांगण्यात आलं की आपल्याला सेलिब्रेट करायला हवं, बिकॉज ऑफकोर्स आपण बँगलोर बेस्ड कंपनी आहोत. इट्स अ हिस्टॉरिक विन फॉर बँगलोर, कम ऑन. आणि कितीतरी कंपनीज बँगलोरमध्ये आज ॲक्च्युली सेलिब्रेट करतात. काल लोकांना सुट्टी दिली, आजही माझ्या ऐकण्यात आलं, मला माहिती आहे किती लेजिट आहे, लोकांना सुट्ट्या दिल्यात बँगलोरमध्ये. सो मॅम मी काहीतरी प्लॅन केलं माझ्या ऑफिसवाल्यांसाठी. आय एम जस्ट वेटिंग फॉर ऑर्डर टू अराईव्ह. मला आहे ना या झोमॅटोवाल्यांचं कळतच नाही, इथे स्पेशली येऊन थांबतात गाडीवरती आणि कॉलवर बोलत बसतात जोपर्यंत आपण त्यांना कॉल करत नाही. एनी विच वेज ओके, पार्सल इथे आलेलं आहे MODचे डोनट्स. पण मी चॅलेंज विसरलेली नाही आहे, सो ऑफकोर्स मी मे बी नाही खाणार, मे बी. Hey guys, let's celebrate RCB with some donuts. Even if you're not supporting RCB, it's okay. मी आपली कॉफी पिणार आहे कारण नको. ले लो. आणि असा होता आजचा छोटासा डेली ब्लॉग. थँक यू फॉर वॉचिंग.